मॅडम कुठून आलात आपण? मी नवापूरहून आले. बरं, नंदुरबार जिल्हा. नंदुरबार. अरे बापरे, कसं वाटलं तुम्हाला वर्कशॉप? खूप आवडलं. अगदी इतकं मनापासून छान वाटलं की विचारता सोय नाही येते. अच्छा, पण आता इकडनं गेल्यानंतर तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे की तुम्ही काय करू माझा शकता? पहिलेपासूनच प्लॅन आहे की मी क्लासेस घेणार आहे. बरं, नंदुरबारला? नवापूर. नवापूर. अच्छा, नवापूरला क्लासेस चालू कर. 2 तासाचा रस्ता आहे. बरं बरं, 1 ते 1.5 तासाचा. ठीक आहे. मग आता इथे खाली कमेंट मध्ये जर तिकडच्या लेडीजने बघितलं तर तुम्ही त्यांचे वर्कशॉप घेऊ शकता, एवढा कॉन्फिडन्स आलाय. घेऊ शकतो. जसं पूजा मॅडम शिकवतात सेम तसंच शिकवाल. हो, अडचण आली तर पूजा मॅडमला जरूर विचारेल. अडचण येण्याचा प्रश्नच नको पडायला, वैयक्तिक माझं तरी महत्व आहे. पण तुम्हाला कॉन्फिडन्स तेवढा आलाय ना की तुम्ही घेऊ शकता. समजलंय, जे मनातलं होतं ते सगळं समजलंय. बरं, नक्कीच. आता ज्या पण तुमच्या इकडच्या बघत असेल त्यांनी नक्की ह्या मॅडमकडे जाऊन वर्कशॉप अटेंड करा. ज्यांना माझ्यापर्यंत यायला जमत नाही त्यांनी मी नंबर शेअर करेल तुम्हाला. चालेल. वेलकम. मॅडम, आपण कुठून आलात? मी पुण्याहून मोशीहून आले. मुशीवर. बरं, कसं वाटलं तुम्हाला आपलं वर्ष? ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन क्लास एक नंबर. नाही हो, लवकर ऑनलाईन चालू करणार आहे मी पण क्लासेस. तुझा चांगला, तू पुढे सांगते सहसा. अच्छा, बरं. म्हणजे माझ्या समोर प्रत्यक्ष येऊन भेटणं जास्त गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी समजतात वाचायला. बरं, कसं वाटलं तुम्हाला बाकी? नक्की. तुम्ही पण वर्कशॉप घेण्याचं आहे का प्लॅनिंग? बरं, नक्कीच. मग तुम्ही पुण्यामध्ये घेऊ शकता. बरं, ठीक आहे, चालेल. थँक्यू. मॅडम, आपण कुठून आलात? मी ठाणे, मुंबई. बरं, कसं वाटलं तुम्हाला वर्कशॉप? खूप आवडलं. नक्की. खूप आवडलं. बरं, धन्यवाद. धन्यवाद, तुम्ही आम्हाला असे. बरं बरं, धन्यवाद. मॅडम, आपण कुठून आलात? मी पिंपळगाव बसवंतहून आली आहे. बरं, कसं वाटलं तुम्हाला पूजाचं वर्कशॉप? एका दिवसामध्ये खरं एवढं सगळं शिकवते पूजा. फार अवघड गोष्ट आहे ती. तिचं शिकवणं आणि तिचा स्वभाव सगळं खूप छान आहे. अगदी एक्झॅक्टली कुठेही 1 मिनिट सुद्धा वाया गेलेला नाही. 11 वाजेपासून आम्ही आतापर्यंत इथे बसलेलो आहोत आणि एकही वेळ फुकट वाया गेला नाही, 1 मिनिट पण. आणि ती कंटिन्यू शिकवतीये. तिचं लेक्चर पण खूप छान झालं. प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि ज्या ज्या शंका होत्या त्या सगळ्या निरसन झाल्या. छान वाटलं. मी तर पहिल्यांदाच पेन्सिल हातात खूप वर्षानंतर. बरं बरं, पण समाधान वाटतंय ना? समाधान वाटतंय ना तुम्हाला? हा, बस एवढंच. याच्या व्यतिरिक्त अपेक्षा कमी आहेत माझे, एवढं नाही. मॅडम, तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान वाटलं. मी व्हॉट्सअपवरती बघत होते, इंस्टाग्रामवरती पण भरपूर हे बघितलं. कुठून आलात तुम्ही? जोगेश्वरी, मुंबई. बरं, जोगेश्वरी. तुम्ही वर्कशॉप घेऊ शकतात का? घेऊ शकतो. घेऊ शकता ना? ऑर्डर्स वगैरे? थोडी त्रुटी राहिलेली हा आहे. हा हा हा, नक्कीच. प्रॅक्टिसची जास्त गरज आहे, प्रॅक्टिकल वर्क वगैरे. पण ते तुमचं एकदा शिकवण्याची पद्धत मला भरपूर आवडली. कारण मी भरपूर बघितले रील्स वगैरे, पण मला कोणाचंच पटलं नाही. बरं, पण माझं पटलं नाही. इथे नुसता कॅमेरा आहे म्हणून नाही, रिअल मध्ये. म्हणून एवढ्या लांब असून सुद्धा आम्ही इकडे येण्याचं धाडस केलं. बरं बरं, ठीक आहे. थँक्यू. हाय दीदी, कसं वाटलं? मस्त, खूप छान. खूप छान. बरं, आणि कुठून आली आहेस? मी पुण्यावरून आले, कात्रजवरून. कात्रजवरून. ठीक आहे. तुझं नेमकी काय काय डाऊट्स होते ते क्लिअर झाले का? हो, मला ऍक्च्युली क्लास घ्यायचा आहे. त्यासाठी जे डाऊट्स होते ते सगळे क्लिअर झाले. आणि आता मी जर क्लास घेत तर मी कॉन्फिडेंटली क्लास घेऊ शकतो. बरं, आता तू माझ्या इथनं जेवढ्या डिझाईन दिलेल्या घेतल्या आहेत त्या सगळ्या क्लासच्या मुलींना प्रोव्हाइड करशील? नक्की. म्हणजे काही पुण्याच्या लेडीज आहे की त्या माझ्यापर्यंत येऊ नाही शकत, पण त्या तुझ्या थ्रू करू शकता. एवढा कॉन्फिडन्स आहे ना? बस. आणि ह्या दीदीचं फिनिशिंग पण खूप छान आहे. प्रॅक्टिकल वर्क मी बघितलेलं आहे, छान आहे. त्याच्यामुळे करू शकता तिकडच्या. बरं, मला ऍडमिशन मिळालं तर नक्की मी पुण्याच्या ऍडमिशन तुला देईन. थँक्यू. आणि खूप छान शिकवलं. थँक्यू सो मच. मी एवढ्या लांबून आले पण मला वर्थ इट आहे ते की. नक्कीच. आता इथून जाऊन तू क्लासेस घेशील, प्रोग्रेस करशील, त्याच्यात मला खूप जास्त आनंद आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. हो. हाय पूनम. ही पूनम माझी पार्टनर आहे. कसं वाटलं तुला आज? एकदम छान वाटलं. आणि महत्वाचं म्हणजे तू लास्ट मिनिटवर मला घेतलं. लास्ट मिनिटवर तू मला खूप म्हटले ते अति, म्हणजे त्याचा मला खूपच जास्त आनंद आहे. लास्ट मिनिटवर येऊन पण मला खूप काही शिकायला भेटलं. अजून बरंच जे ड्रॉइंग महत्वाचं म्हणजे ड्रॉइंग मध्येच थोडा किचकटपणा वाटला. बाकी तर पण मग तू करू शकते ना, तुला जरी ड्रॉइंग पण करू शकते ना क्रिएटिव्ह. करूच शकते. बरं, ठीक आहे, चालेल. थँक्यू.